लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या पंचवटी परिसरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असला तरी पोलिसांनी आता जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे। पेठ रोडवर तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना आणि अमृतधाम परिसरात चाकूचा धाक दाखवून पैसे उकळणाऱ्याला एकाला पंचवटी पोलिसांनी गजाआड केले। पहिली घटना 13 फेब्रुवारीला पेठ रोडवरील शनी मंदिर परिसरात घडली होती। महेश पवार या तरुणाला अडवून त्याला बेदम मारहाण करत 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी यश राजेश ठक्कर वय वर्ष 25 आणि रेकॉर्डमधील गुन्हेगार गणेश चंद्रकांत येलमामी वय वर्ष 31 या दोघांना बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून इलेक्ट्रिक मोपेड, मोबाईल आणि सोन्याची बाळी हस्तगत करण्यात आली आहे। दुसरी घटना 16 फेब्रुवारीला अमृतधाम येथे घडली। निखिल अंबोरे या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या योगेश बाळकृष्ण चव्हाण यालाही पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पवार, सतीश शिरसाट, महेंद्र नांदोडीकर आणि पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे। गुन्हेगारांनी वेळीच सुधारले नाही तर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।